1988 मध्ये पंढरीची वारी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। त्यावेळी सिनेमागृहात हा चित्रपट प्रचंड चालला होता। त्यानंतर असं एकही वर्ष गेलं नसेल की आषाढी एकादशीच्या दिवशी हा सिनेमा टीव्हीवर लागला नसेल। ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती। बाळधुरी, नंदिनी, राघवेंद्र काडकोळ, राजा गोसावी, अशोक सराफ अशा अनेक दिग्गज कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या। पण सगळ्यांच्या लक्षात राहतो तो म्हणजे या सिनेमातला बालकलाकार ज्याने विठोबा साकारला होता। यात हा छोटा मुलगा मुका दाखवलाय। एकही डायलॉग न बोलता केवळ हावभावांनी या बालकलाकाराने संपूर्ण सिनेमात स्वतःची छाप पाडली। आपल्या निरागस डोळ्यांनी आणि जबरदस्त अभिनयाने या छोट्या मुलाने साक्षात बाल विठोबाचे दर्शन घडवले होते। हा मुलगा मोठेपणी खूप चांगला ॲक्टर होणार ह्याची खात्री तेव्हा पटली होती। मात्र हा मुलगा पुढे कुठल्याच चित्रपटात दिसला नाही। त्यामागे एक दुर्दैवी कहाणी आहे। चला तर पाहूया नक्की या बालकलाकारासोबत काय घडले। या मुलाचे नाव बकुल कवठेकर होते। या सिनेमाचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा हा मुलगा होता। त्याचा जन्म 1976 साली झाला होता। त्याने आपल्या छोट्या मुलाला बाल विठोबा साकारायची संधी दिली। त्यावेळी त्याचे वय 12 वर्ष होते। चित्रपटासाठी त्याची निवड एकदम परफेक्ट होती। दिग्गज कलाकारांच्या गर्दीतही हा बाल कलाकार आपला ठसा उमटवून गेला। इतक्या वर्षानंतर आजही लोक त्याचा चेहरा विसरू शकले नाहीत। चित्रपटात पंढरीच्या वारीला जाताना जयश्री गडकर यांच्या कुटुंबाला वाटेतच हा छोटा मुलगा भेटतो। वाटेत येणाऱ्या अडचणींना दूर करतो। तो या कुटुंबाचे रक्षण करतो। तो आपल्या निरागस अभिनयाने साऱ्यांची मने कशी जिंकून घेतो ह्याचे हे सुंदर कथानक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले। शेवटी हा मुलगा साक्षात विठोबा असल्याचे समजते तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी येते। पंढरीच्या विठ्ठलाचे अत्यंत विलोभनीय रूप या मुलाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळते। परंतु या लोभस मुलाचे कोवळ्या वयातच दुर्दैवी निधन झाले। बकुळ कवठेकर पुण्याला फाईन आर्ट्सचे शिक्षण घेत होता। त्यावेळीच काळाने त्याच्यावर घाला घातला। 2002 साली तरुण वयातच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले। त्यावेळी तो अवघ्या 26 वर्षांचा होता। हा मुलगा जरी जग सोडून गेला असला तरी त्या एका भूमिकेने तो आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे। बकुळचा भाऊ समीर कवठेकर हे आज मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत। समीरने भावाच्या नावाने प्रोडक्शन संस्था सुरू केली। समीर यांनी स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, राजा शिवछत्रपती अशा गाजलेल्या मालिकांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळली। बकुळ कवठेकर यांनी पंढरीची वारी चित्रपटात जे उत्कृष्ट काम केलंय ते आजही पाहताना साक्षात विठ्ठलाला पाहिल्यासारखे वाटते। तर ही होती पंढरीच्या वारीमध्ये विठ्ठल साकारणाऱ्या बकुळ कवठेकर या बालकलाकाराची दुर्दैवी कहाणी। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।